राज ठाकरे यांच्या अटकेची गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केलेली आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे। ठाकरेंच्या अटकेसाठी सदावर्ते कोर्टात देखील जाणार आहेत। त्यामुळे आता राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। तर आपण गुणरत्न सदावर्तेंना महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया मनसेच्या वतीने देण्यात आलेली आहे। राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा संघर्ष निर्माण होण्याची आता शक्यता आहे। अहोयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते। राज ठाकरेंना अगोदर अटक झाली पाहिजे आणि राज ठाकरे कारणीभूत आहे। राज ठाकरेंच्या अटकेची सदावर्तेंची मागणी। ठाकरेंच्या अटकेसाठी सदावर्ते कोर्टात जाणार। राज ठाकरेंना अगोदर अटक झाली पाहिजे आणि राज ठाकरे कारणीभूत आहे। कारण सामान्य मुलं आहेत ती जी मुलं बँकेत जाऊन हुल्लडबाजी करतात त्यांना नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे, त्यांना कायदा माहित नाहीये, त्यांना संविधान माहित नाहीये आणि त्याचा फायदा राज ठाकरे सारखे जे तालिबानी विचाराचे लोक आहेत ते घेतात। मनसेच्या मराठी सक्तीच्या आंदोलनावरून गुणरत्न सदावर्ते विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष निर्माण झालाय। राज ठाकरे मराठीची सक्ती करून कायदा हातात घेत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलाय। मनसेकडून कुठलीही तोडफोड केली जाऊ नये किंवा कुणालाही मारहाण होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सदावर्तेंनी सांगितलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। राज ठाकरेंच्या आंदोलनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलंय। पुढे काय भूमिका राहणार राज ठाकरेंच्या मराठीच्या आग्रहाबाबत? कारण निवडणुका त्यांचा मुद्दा अधिक असा आम्हाला अंदाज आहे पत्रकारून कायच आहे आमचा की आगामी दिवसांमध्ये हा मुद्दा अधिक पेटत जाईल, तापत जाईल। अशा वेळेस गुणरत्न सदावर्तेंची भूमिका काय असणार आहे? की आम्ही वाट बघू आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये 2008 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे कुणाला सुद्धा हात लागणार नाही, कुणाला थापड लागणार नाही, सार्वजनिक अपमान होणार नाही याची पूर्ण दखल आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या आधारे घेऊ। कुणालाच आम्ही त्रास देऊ दिला जाणार। राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय। शिवाय त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राज ठाकरे मराठी तरुणांना चिथावणी देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 8 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी केली म्हणजे काय? 2008ला ज्या प्रकारे असाच मराठीचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस ज्या प्रकारे गुन्हे दाखल होऊन अटक झाली होती त्याच प्रकारे आता जर कोणी ट्रेसपास केला, बँकेत जाऊन म्हणजे बेकायद्याची मंडळी जमून जाऊन जर तिथं असा त्रास दिला तर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनप्रमाणे गुन्हेही दाखल व्हावेत, तक्रार देण्याची गरज नाही, पोलिसांनी मोठे गुन्हे दाखल करायचेत आणि अटक करावी। आणि इवन मी तर तुमच्या टू द पॉईंटमधून सांगतो सगळ्यात अगोदर चिथावणी देणाऱ्या राज ठाकरेला अटक करा अशी मागणीसुद्धा मी पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो। राज ठाकरेंना अटक करायची नक्की का नाही करायचं? चिथावणी दिली तुम्ही, यू आर द इन्स्टिगेटर। शहानी विरुद्ध दिल्ली ही केस आहे, त्या केसमध्ये मी जरंग्याच्या केसमध्ये ती जजमेंट साईट केली होती माननीय न्यायमूर्ती गडकरी साहेबांकडे। त्याच्यात काय म्हणलेलं आहे? इन्स्टिगेटर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर एनी अनटुवर्ड इव्हेंट। जर बँकेतल्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर जाऊन थापड मारली असेल आणि तुम्ही सांगितलं असेल उद्यापासून जाऊन कानशिलात लावा, यू आर द मेन अक्यूज्ड, यू आर द मेन कल्प्रेट। राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे राज ठाकरेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी सदावर्तेंनी केली आहे। राज ठाकरेंना अगोदर अटक झाली पाहिजे आणि राज ठाकरे कारणीभूत आहे। कारण सामान्य मुलं आहेत ती जी मुलं बँकेत जाऊन हुल्लडबाजी करतात त्यांना नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे, त्यांना कायदा माहित नाहीये, त्यांना संविधान माहित नाहीये आणि त्याचा फायदा राज ठाकरे सारखे जे तालिबानी विचाराचे लोक आहेत ते घेतात। गुणरत्न सदावर्तेंनी मनसेच्या भूमिकेला केलेल्या विरोधाला फार किंमत देत नसल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलंय। गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असं पण झालं होतं। कुठेतरी ह्या गोष्टी आहे आणि मनसैनिकाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून असं केलंय का? ते मुळात असं आहे की ठीक आहे काही ठिकाणी बाचाबाची झाली ती एखाद दुसरा किरकोळ घटना आहे मला असं वाटतं, पण सगळ्यांनी तीच घटना दाखवली। बाकी ठिकाणी तो नॉर्मल झालं, सगळ्यांनी पत्र दिली त्यामुळे आणि
तर सदावर्ते वदावर्तेच्या याच्यावर काही नाही होत. राज ठाकरे ज्या ज्या वेळी एखादी भूमिका घेतात त्या वेळी गुणरत्न सदावर्ते त्या भूमिकेला विरोध करतात. आता मराठी सक्तीच्या मुद्द्याला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय. सदावर्ते आणि मनसेतल्या या संघर्षाला येत्या काळात वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.